नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या जी-डी-पी ग्रोथ इज रोबस्ट ओव्हर टू एम-पी-सी या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया. तर आजचे जे आर्टिकल आहे ते भारताच्या आर्थिक वाढीबद्दल आणि आगामी एम-पी-सी. एम-पी-सीचा फुल फॉर्म मॉनिटरी पॉलिसी कमिटी असा आहे. यांच्या निर्णयाबद्दल हे आर्टिकल आहे. आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी 5 शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा. जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल, ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रोबस्ट, ROBUST, रोबस्ट म्हणजे मजबूत किंवा दमदार. सरपासिंग, SURPASSING, सरपासिंग म्हणजे मागे टाकणारा. पर्स्पेक्टिव्ह, PERSPECTIVE, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोनातून. प्रोजेक्टेड, PROJECTED, प्रोजेक्टेड म्हणजे अंदाजित. मोमेंटम, MOMENTUM, मोमेंटम म्हणजे वाढीची गती. डिसॲग्रिगेटेड, DISAGGREGATED, डिसॲग्रिगेटेड म्हणजे विभागलेली किंवा तपशीलवार. हेल्दी, HEALTHY, हेल्दी म्हणजे चांगला किंवा समाधानकारक. इम्पॅक्ट, IMPACT, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम. मॉन्सून, MONSOON, मॉन्सून म्हणजे पावसाळा. मॅन्युफॅक्चरिंग, MANUFACTURING, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन उद्योग. रजिस्टरिंग, REGISTERING, रजिस्टरिंग म्हणजे नोंदवणारा. इंडेक्स, INDEX, इंडेक्स म्हणजे सूचकांक. इंडस्ट्रियल, INDUSTRIAL, इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक. ॲव्हरेज, AVERAGE, ॲव्हरेज म्हणजे सरासरी नोंदवले. सर्व्हिसेस, SERVICES, सर्व्हिसेस म्हणजे सेवा क्षेत्र. ड्रिव्हन, DRIVEN, ड्रिव्हन म्हणजे चालवलेला किंवा आधारित. फायनान्शियल, FINANCIAL, फायनान्शियल म्हणजे आर्थिक. इस्टिमेटेड, ESTIMATED, इस्टिमेटेड म्हणजे अंदाजित. नेट सेल्स, NET, नेट, SALES, सेल्स, नेट सेल्स म्हणजे निव्वळ विक्री. सॉलिड, SOLID, सॉलिड म्हणजे मजबूत किंवा भक्कम. रिव्हील्स, REVEALS, रिव्हील्स म्हणजे दाखवते किंवा स्पष्ट करते. प्रायव्हेट स्पेंडिंग, PRIVATE, प्रायव्हेट, SPENDING, स्पेंडिंग, प्रायव्हेट स्पेंडिंग म्हणजे खाजगी खर्च. इन्व्हेस्टमेंट, INVESTMENTS, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. कन्झम्पशन एक्सपेंडिचर, CONSUMPTION, कन्झम्पशन. EXPENDITURE, एक्सपेंडिचर. कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे उपभोग खर्च. कन्झम्पशन म्हणजे उपभोग आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. नॉन इंटरेस्ट, NONINTEREST, नॉन इंटरेस्ट म्हणजे व्याजविरहित. नॉन सबसिडी, NONSUBSIDY, नॉन सबसिडी म्हणजे अनुदान विरहित. अनुदान विरहित म्हणजे अनुदान सोडून, तसंच व्याजविरहित म्हणजे व्याज सोडून. रेव्हेन्यू, REVENUE, रेव्हेन्यू म्हणजे महसूल किंवा उत्पन्न. डिक्लाइन्ड, DECLINED, डिक्लाइन्ड म्हणजे घटले. नॉमिनल GDP, NOMINAL, नॉमिनल. GDP, नॉमिनल GDP म्हणजे नाममात्र GDP. इम्प्लाईज, IMPLIES, इम्प्लाईज म्हणजे दर्शवते किंवा सूचित करते. फिस्कल, FISCAL, फिस्कल म्हणजे वित्तीय किंवा सरकारी आर्थिक. कॅपॅसिटी, CAPACITY, कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. कॉन्सिक्वेंटली, CONSEQUENTLY, कॉन्सिक्वेंटली म्हणजे परिणामी. प्रोजेक्शन्स, PROJECTIONS, प्रोजेक्शन्स म्हणजे अंदाज. शेड्यूल्ड, SCHEDULED, शेड्यूल्ड म्हणजे नियोजित. इन्फ्लेशन, INFLATION, इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ. टार्गेट, TARGET, टार्गेट म्हणजे लक्ष्य. ओपनिंग अप स्पेस म्हणजे संधी निर्माण करणे. कट रेट्स, CUT कट, RATES रेट्स, कट रेट्स म्हणजे व्याजदर कमी करणे. ग्रोथ मोमेंटम, GROWTH, ग्रोथ, MOMENTUM, मोमेंटम, ग्रोथ मोमेंटम म्हणजे वाढीची गती. इफेक्टिव्ह, EFFECTIVE, इफेक्टिव्ह म्हणजे लागू असलेले. इंडिकेशन्स, INDICATIONS, इंडिकेशन्स म्हणजे संकेत. प्रायव्हेट कन्झम्पशन, PRIVATE, प्रायव्हेट, CONSUMPTION, कन्झम्पशन, प्रायव्हेट कन्झम्पशन म्हणजे खाजगी उपभोग. सर्ज्ड, SURGED, सर्ज्ड म्हणजे झपाट्याने वाढले.
ऑटोमोबाईल AUTOMOBILE ऑटोमोबाईल म्हणजे वाहन किंवा मोटार वाहन क्षेत्र. टॅरिफ्स TARIFS टॅरिफ्स म्हणजे आयात कर किंवा शुल्क. मर्चेंडाईज MERCHANDISE मर्चेंडाईज म्हणजे माल किंवा वस्तू. एक्सपोर्ट्स EXPORTS एक्सपोर्ट्स म्हणजे निर्यात. फेल म्हणजे कमी झाले किंवा घसरले. डिटरमिन DETERMINE डिटरमिन म्हणजे ठरवणे. OPTS म्हणजे निवड करणे. ऑनगोईंग ONGOING ऑनगोईंग म्हणजे सुरू असलेला. फायनान्शियल इयर FINANCIAL फायनान्शियल YEAR फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष. एक्सपेक्टेशन्स EXPECTATIONS एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा. कंपॅरिझन COMPARISON कंपॅरिझन म्हणजे तुलना. परफॉर्मन्स PERFORMANCE परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी. मॉन्सून इम्पॅक्ट MONSON मॉन्सून IMPACT इम्पॅक्ट मॉन्सून इम्पॅक्ट म्हणजे पावसाचा परिणाम. प्रोफेशनल सर्व्हिसेस PROFESSIONAL प्रोफेशनल SERVICES सर्व्हिसेस प्रोफेशनल सर्व्हिसेस म्हणजे व्यावसायिक सेवा. प्रॉफिट्स PROFITS प्रॉफिट्स म्हणजे नफा. नॉन सबसिडी एक्सपेंडिचर म्हणजे अनुदान विरहित खर्च म्हणजे अनुदान सोडून होणारा खर्च. डेफिसिट DEFICIT डेफिसिट म्हणजे तूट. रेशिओज RATIOS रेशिओज म्हणजे प्रमाणे. मॉनेटरी MONETARY मॉनिटरी म्हणजे चलनविषयक. पॉलिसी POLICY पॉलिसी म्हणजे धोरण. कमिटी COMMITTEE कमिटी म्हणजे समिती. रिमेन्ड REMAINED रिमेन्ड म्हणजे कायम राहिले. GST रेट कट्स म्हणजे GST दर कपात. मर्चेंडाईज एक्सपोर्ट्स MERCHANDISE मर्चेंडाईज EXPORTS एक्सपोर्ट्स मर्चेंडाईज एक्सपोर्ट्स म्हणजे वस्तू निर्यात. इन्फ्लेशन अंडर कंट्रोल म्हणजे चलनवाढ नियंत्रणात. धन्यवाद.